पिंपळनेर सगरवंशीय समाजाच्या गुणवंतांचा गौरव। श्री सगरवंशीय समाज शिक्षण प्रसारक संस्थेने पिंपळनेर येथे गुणवंतांचा गौरव सोहळा आयोजित केला होता। उद्योजक वसंतराव खैरनार यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगत ते केवळ नोकरीसाठी नसून यशस्वी उद्योजक बनण्याचे माध्यम असल्याचे सांगितले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत बागुल होते, तर आमदार सौ मंजुळाताई गावित यांनी उद्घाटन केले। खूप मोठा असं प्राबल्य आहे। खूप मोठ्या लोकसंख्येमध्ये आणि खूप मोठ्या मतदारसंख्येमध्ये जिरे समाज या भागामध्ये राहतो। आज पिंपळनेर नगरीमध्ये खूप मोठा कार्यक्रम जिरे समाजाचा या ठिकाणी बक्षीस वितरणाचा आणि गुणवंत गौरव कार्यक्रमानिमित्त जिरे समाजातील सर्व राजकीय पक्षातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व समाज बांधव आज या ठिकाणी उपस्थित होते। समाजातील काही महत्त्वाच्या घडामोडींवरती या कार्यक्रमामध्ये प्रकाशझोत टाकला गेला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा नगर परिषदांच्या निवडणुका आहेत, त्या नगर परिषदांच्या निवडणुकामध्ये या ठिकाणी आपण पिंपळनेरचा जर विचार केला तर जिरे समाजाकडे आदरणीय नानासाहेब एखंडे असतील, आमच्या सविताताई असतील, जिल्हा परिषदेमध्ये साक्री तालुक्यामध्ये आमच्या कविताताई असतील, ताराबादची काही मंडळी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी खूप मोठ्या याच्यामध्ये इच्छुक आहेत। पंचायत समितीकरता आमचे श्याम पगारांसारखे कार्यकर्ते असतील, सर्वच कार्यकर्ते यांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। जिरे समाजाचा लोकप्रतिनिधींचा टक्का जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये वाढला पाहिजे आणि या साक्री तालुक्याच्या राजकीय पटलावरती जिरे समाजाचा राजकीय दबदबा वाढला पाहिजे। याकरता आज या कार्यक्रमामध्ये ठराव मांडण्यात आले। संपूर्ण समाज ज्यावेळेला या निवडणुका लागतील त्यावेळेला या उमेदवारांच्या पाठीमागे उभा राहणार आहे। कोणीही या निवडणुकीमध्ये गैरप्रकार किंवा त्यांचंच घोडं पुढे न दामटता या ठिकाणी जो निवडून येणारा उमेदवार आहे त्याच्या मागे आपल्याला उभं राहायचं आहे। त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या दिवसांमध्ये देखील काही समाज सुधारणेच्या, समाज ऐक्याच्या काही चांगल्या गोष्टी, काही वाईट चालीरीतींवरती आम्ही त्या ठिकाणी प्रहार करून समाज परिषदेचं देखील आयोजन या ठिकाणी याच मंगल कार्यालयामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही आयोजित करू। यावेळी व्यासपीठावर डॉक्टर एस.एन. नंदन, अनिल जाधव, सुरेश नांदगावकर, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे, श्रीमती तारका विवरेकर, अविनाश भोजपुरी, श्रीमती पुष्पलता संभाजीराव पगारे, श्रीराम जाधव, रतन जीरे, वासुदेव बोराडे, एस.ए. पाटील, हरिभक्त पारायण, रामचंद्र नंदन, सौ कविता क्षीरसागर, प्राध्यापक सौ सविता पगारे, मधुकर साळवे, के.पी. जाधव, काशीनाथ नंदन, ए.पी.आय. किशोर घरटे, पी.एस. पाटील, डॉक्टर राजेंद्र पगारे, इंजिनियर विजय नंदन, साहेबराव पगारे, हेमंत पगारे, चेतन पगारे, साहेबराव नंदन, धीरज पाटील, गजानन साळवे आदी मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर, संपादक अनिल बोराडे। आज सगरवंशीय बहुउद्देशीय संस्थेमार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि समाजामध्ये जे चांगल्या विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवले अशा ज्येष्ठ नागरिकांचाही सत्कार इथे करण्यात आला। ह्या सत्कारामागे सालाबादाप्रमाणे दरवर्षी ही संस्था धुळे शहरात असेल, पिंपळनेरला असेल, वेगवेगळ्या गावी हा सत्कार घेतला जातो। समाजाच्या ज्येष्ठ लोकांना त्याच्यात मार्गदर्शन असतं आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन असतं। हे कार्यक्रम घेण्याचा उद्देश समाजाचं संघटनही होतं आणि आज समाजाने काही ठराव पण पारित केले, जे लग्न सोहळ्यासंदर्भात उशीर होतो, DJ वाजवणे, लग्नाला उशीर होणे, काही चुकीच्या चालीरीती पडल्या, त्या संदर्भात पण आज समाजाने आज इथे एक ठराव पास केला की वेळेवर लग्न लागले पाहिजे, चुकीच्या चालीरीती ज्या आहेत त्या बंद झाल्या पाहिजे। आणि आमचा राजकीय काय हा विषय नव्हता, पण योगाने हा राजकीय विषय पण येतो। विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगल्या क्षेत्रात प्रावीण्य करतात, त्याचप्रमाणे राजकारणात पण यावं असं विद्यार्थ्यांना आम्ही आवाहनही केलं। पुढे भविष्यात त्यांच्या हातात आहे आणि ते या देशाचे नागरिक आहेत, त्यांनाही आपण मार्गदर्शन केलं की राजकारण सुद्धा चांगलं आहे, उद्योग व्यवसायात सगळीकडे आलं पाहिजे। आणि आम्ही जिरे समाजाचं असं की पिंपळनेर असेल, सामोडा असेल, घोडदा असेल, ही सगळी आमची जिरे समाजाची बहुसंख्य गावं आहे। ताराबाद आहे, अंतापूर आहेत, तर ह्या गावांमध्ये बहुसंख्य असताना सुद्धा आपण कुठला तरी एक उमेदवार देऊन आपला जिल्हा परिषद, पंचायत समितीत आपल्या कॅन्डिडेट गेले पाहिजे। असं पूर्वी झालेलं आहे, आमचे जिल्हा परिषद मेंबर आणि पंचायत समिती मेंबर झालेले आहेत। नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये ज्या समाजाचा मोठी संख्या असेल त्याला प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे, ही सर्वांची अगदी मनापासून इच्छा आहे आणि तसं होणार। आमच्याकडे आता एकच उमेदवार असेल। आमचे राजकीय जोडे बाजूला ठेवून आम्ही समाज म्हणून एकत्र यायचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठरवलं आहे आणि सर्व समाजाच्या लोकांनी पण त्याला प्रतिसाद दिला आणि समाजाच्या सर्व लोकांचं मी उलट धन्यवाद करेन की अशीच एकी पुढच्या 5 महिन्यानंतर जे इलेक्शन येणार आहे 4 महिन्यात ते दाखवलं पाहिजे। आमचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील यात काही शंका नाही। धन्यवाद।